डिफेंडरवरून महायुतीत नवबवंडर. डिफेंडरच्या आड निशाण्यावर गायकवाड. नेत्यांच्या गाड्या कंत्राटदारांच्या नावावर. पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर, आज दाखल झाली आहे. ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं आहे याचा शोध पत्रकारांनी घ्यावा. बुलढाण्यात डिफेंडरवरून महायुतीत नवबादळ उठलंय. शिवसेनेचे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाडांवरील डिफेंडर गाडी कोणत्या कामाच्या कमिशनमधून मिळाली असा सवाल करत भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदेंनी गायकवाडांना घेरलंय. तर ती गाडी नातेवाईक असलेल्या कंत्राटदाराच्या नावावर असल्याची कबुलीच संजय गायकवाड यांनी दिली. सध्या बिनडोकासारखं भाषणांमधून सुरू आहे, युती करा, युती करा, युती करा, युती करा, अशी भाषणांमधून कधी युती होत नसते. आणि मी 1.5 कोटीची डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं, ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली. पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर, आज दाखल झाली आहे. ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं आहे याचा शोध पत्रकारांनी घ्यावा. ज्यांनी आरोप केला, पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं हे कोणाला सांगायची गरज नाही, मी त्याला काही उत्तर देत नाही. पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटदाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. आणि 1.5 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे. आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे 100% कर्जावर त्याची ती गाडी आहे. MLAचे सिम्बॉल माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी टाकलेत. आता जोपर्यंत ते माझ्या मी त्याला म्हटलं जरा डिफेंडर गाडी मला पण आकर्षण होतं, मला पावते जरा दिवळ असतो मला वापरून, मग तेवढ्या करता सिम्बॉल आहे त्याच्यावर. या कुत्र्याला काय उत्तर द्यायची गरज नाही मला, त्याचे डोकं सोलाचे बाकी अजून. खरं तर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी विजयराज शिंदेंवर 1.5 कोटींच्या डिफेंडरचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना विजयराज शिंदेंनी गायकवाडांची नाकेबंदी केली आहे. आता फक्त संजय गायकवाडच नाही तर मंत्री संजय शिरसाठ आणि संदीपान भुमरेंच्या डिफेंडर गाड्यांवरूनही अंबादास दानवेंनी सवाल उपस्थित केला आहे. वाटतं त्यांना सगळं माहिती असेल. आता गाडीचा नंबर म्हणल्यावरती कोणाची कळायला काय RTO ऑफिसमध्ये जावं लागत नाही, त्याचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. शिंदे साहेबांना सांगतो मी, त्यांच्याच एखाद्या सहकारी पक्षाच्या नेत्याची ती असेल, कारण त्यांच्या सहकारी पक्षांच्या अनेक नेत्यांच्या गाड्या कोणत्या तरी गुत्तेदाराच्या नावावरच आहे. बऱ्याच इथल्या संभाजीनगरच्या तर आहेच, मला माहिती आहे, त्यांचे नावं पण माहिती आहे, कोणाच्या नावावर माहिती आहे, सगळं माहिती आहे. सगळे भुमरेंची गाडी कोणाच्या नावावर बघा, शिरसाटांची गाडी कोणाच्या नावावर बघा. अंबादास दानवेंच्या आरोपांनंतर साम टीव्हीनं मंत्री संजय शिरसाठ आणि खासदार संदीपान भुमरे वापरत असलेल्या डिफेंडर गाड्या कुणाच्या नावावर आहेत याची माहिती घेतली. हा फोटो पहा. मंत्री संजय शिरसाठ वापरत असलेली ही आहे MH20 JE 0001 डिफेंडर गाडी. ही गाडी सागर पवार यांच्या नावावर असल्याचं आढळून आलंय. तर संदीपान भुमरे वापरत असलेली डिफेंडर गाडी MH20 GK 0009 संजय भंडारी नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे. त्यामुळे आता आमदार, खासदार आणि मंत्री वापरत असलेल्या गाड्या जर नातेवाईक आणि कंत्राटदारांच्या नावावर असतील तर त्यामागे कुठली आर्थिक देवाणघेवाण दडलीये का याचा शोध घेण्याची ही गरज आहे. बुलढाण्याहून संजय जाधव आणि छत्रपती संभाजीनगरहून माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.